बदलापूर पश्चिमेला असणाऱ्या ओम गुरुप्रसाद सोसायटीमधील रहिवासी अजय खरे यांनी असा आरोप केला आहे की सोसायटीमधील कमिटी मेंबर हे खर्चाचा कोणताही तपशील न देता मनमानी कारभार सुरू आहे। कमिटी मेंबरकडे हिशोब मागितला असता ते हिशोब द्यायला टाळाटाळ करतात। तसेच हिशोब मागितला म्हणून त्यांना विचारत न घेता अजय खरे यांचं सभासदत्व रद्द करण्यात आलंय, असा आरोप देखील अजय खरे यांनी केलाय। सोसायटीत दर वर्षाला जवळपास 3.5 लाख रुपये जमा होतात। याचा सोसायटी नेमकं काय करते याचा पारदर्शक हिशोब मागितल्यास त्यांना सोसायटीने वाईट टाकले, असा आरोप त्यांनी ठळक वार्ताशी बोलताना केलाय। आपण सहाय्यक निबंधकाकडे देखील तक्रार केली, परंतु त्यांना अजूनपर्यंत न्याय मिळालेला नाही। मागील 7 वर्षांपासून ते न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत। मला लवकरच न्याय नाही मिळाला तर ते थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची भेट घेणार, असेही त्यांनी सांगितले। प्रतिनिधी राहुल साळवे, ठळक वार्ता, बदलापूर। नेमकं काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून या पोलीस स्टेशनमध्ये निबंधक कार्यालयामध्ये तुम्ही जाताय, नेमकं तुमचा प्रॉब्लेम काय आहे सोसायटीचा? 2007 पासून मी या ओम गुरुप्रसाद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी COD विंग या संस्थेचा सभासद आहे। ज्या वेळेपासून मला असं आढळून यायला लागलं की संस्थेच्या कारभारामध्ये काही गैरव्यवहार होत आहेत किंवा बेकायदेशीर कामं चाललेली आहेत, तेव्हापासून मी म्हणजे साधारण 2016 पासून 2017 पासून मी सहाय्यक निबंधक कार्यालयात तक्रार करायला लागलो, लेखी तक्रार करायला लागलो पुराव्यांसकट। तर ते पुरावेसकट तक्रार झाल्यानंतर संस्थेच्या कमिटीला जी पत्र यायला लागली सहाय्यक निबंधक कार्यालयातनं, त्याच्यावरनं माझ्यावरती रोष धरून संस्थेच्या समितीने माझ्यावरती घाणेरडे आरोप टाकले, नको ते म्हणजे पुरावे न देता माझ्यावरती आरोप टाकले। तर त्या आरोपांसमोर मला सहाय्यक निबंधकांकडे सातत्याने तक्रारी करायला लागल्या। त्याच्यानंतर त्या सहाय्यक निबंधकांकडनं काही रिस्पॉन्स मिळाला नसल्यामुळे मला जिल्हा उपनिबंधक कोकण भुवन, विभागीय सहनिबंधक कोकण भुवन, त्याच्यानंतर सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी तक्रारी करायला लागलो। पण आजतागायत त्यांच्याकडनं पण मला अजूनपर्यंत पूर्णपणे न्याय मिळालेला नाही आहे। त्याच्यानंतर मी शेवटी आपले माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याच्यानंतर सहकार आयुक्त, आपले सहकार मंत्री यांना मी पत्र पाठवायला सुरुवात केली। पण त्यांच्याकडनं फक्त सहकार विभागाकडे तुमचा अर्ज पाठविण्यात आला आहे एवढंच मला आत्तापर्यंत उत्तर मिळत आहे। त्याच्यामुळे पूर्णपणे मला त्याच्यामध्ये न्याय मिळालेला नाही। सिंकिंग फंड संदर्भात आपण म्हणता काहीतरी, तुम्हाला नेमकं तो कुठे वापरलेला आहे? एक्झॅक्टली, आता सिंकिंग फंड सोसायटीचा जो संस्थेचा सिंकिंग फंड असतो, तर त्या सिंकिंग फंड वापरण्यासंदर्भात उपविधीमध्ये नियम बनवले गेलेले आहेत। तर त्याच्यामध्ये पहिला नियम असा आहे की सिंकिंग फंड हा आपल्या संस्थे स्पेशल जनरल मीटिंग किंवा विशेष आपली सर्वसाधारण सभा याच्यामध्ये सर्व सभासदांच्या मंजुरीनंतरच तो सिंकिंग फंड वापरता येतो। पण ज्या वेळेला मला माहिती पडलं की बाबा सिंकिंग फंड वापरला गेलेला आहे, हे मला आधी बॅलन्स शीटवरनं कळलं, कारण मी आपल्या चार्टर्ड अकाउंटंटकडे काम केलेलं असल्यामुळे मला बॅलन्स शीट, त्यानंतर हे जे सगळे ऑडिट रिपोर्ट, हे सर्व प्रकार मला माहिती पडतात की नेमकं त्याच्यात काय चुका आहेत, काय म्हणजे बेकायदेशीर काम झालेले आहे ते। त्याच्यानंतर मी ज्या वेळेला माहिती अधिकाराखाली पहिल्यांदा अर्ज केला, त्या माहिती अधिकाराखाली मला अशी माहिती मिळाली की सिंकिंग फंडाचं जे वापर झालेला आहे तो कार्यकारी मंडळाच्या ह्याच्यामध्ये वापर केला गेलेला आहे, म्हणजे मीटिंगमध्ये झालेलं आहे, डिसिजन घेतला गेलेला आहे आणि ताबडतोब त्या हिशोबाने त्या बँकेला तसं पत्र लिहिलं गेलेलं आहे। आता ह्या जे तुम्ही जर बघत आहात की ह्या FD एवढ्या मोडल्या गेलेल्या आहेत, त्या FD मोडताना त्यांची मॅच्युरिटी डेट ही 5 FDची जवळजवळ 1 आठवड्याच्या जवळपास होती, तरी पण त्या मुद्दामून मोडल्या गेल्या। आता मुद्दामून मोडल्या गेल्या की का केलं हे काही कळायला मार्ग नाही। याच्यावरनच माहिती पडत आहे की हा थोडाफार गैरव्यवहार झालेला आहे किंवा एक प्रकारचा आर्थिक घोटाळा झालेला आहे। कारण तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की जर आपण FD मोडायला जातो तर ती 1% त्याच्यामधनं ते व्याज कापून घेतलं जातं। हा विनाकारण संस्थेचं नुकसान आहे। फक्त 6 दिवस किंवा 7 दिवस या लोकांना थांबता आलं नाही की ह्या FD आपण जर नाही मोडल्या तर याचं पूर्णपणे पैसे संस्थेला मिळतील। तसंच याचे जो प्रकार आहे, हे प्रकार संस्थेने ज्यावेळेला ऑडिट झालं त्यावेळेला बहुतेक
ऑडिटरला न दाखवल्यामुळे त्यांनी त्याच्या ऑडिट रिपोर्टमध्ये शेरा दिलेला नाही की इथे असे काही बेकायदेशीर कामकाज झालेले आहे सिंगिंग मंडपाबाबत. पण मी सातत्याने 2019 पासून हा प्रकार 17, 18 आणि 18-19 मध्ये झालेला आहे. तर 2018-19 पासून मी सगळ्या सहाय्यक निबंधक, विभागीय सहनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, सहकार आयुक्त, सहकार मंत्री सर्वांना मी पुराव्यासकट तक्रारी केल्या. आजतागायत कोणीही माझ्या तक्रारीवरती लक्ष दिलं नसल्यामुळे हा सरळ सरळ संस्थेचं नुकसान झालेलं आहे. हे संस्थेचं नुकसान व्याजासकट पदाधिकाऱ्यांकडनं वसूल करण्यात यावं ही माझी मागणी आहे. कारण मी संस्थेचा सभासद असल्यामुळे मला पण संस्थेबद्दल काळजी आहे की आपली संस्था आर्थिक नुकसानीत न येण्यापेक्षा आर्थिक फायद्यामध्ये आली पाहिजे. हे प्रत्येक सभासदाचं जसं कर्तव्य आहे तसं माझं पण कर्तव्य आहे ते. तर ह्याच्या संदर्भात मी आपल्या सरकारी कार्यालयामध्ये दाद मागत आहे. तुमचं सभासदत्व रद्द केलं असा तुमचा आरोप आहे, नेमकं खरं आहे की काय तथ्य? एक्झॅक्टली. याच्यामध्ये झालं असं की सभासदत्व रद्द करण्यामध्ये जे बेकायदेशीर कामं उघड करायला लागलो त्याच्यामुळे पहिल्या कमिटीने 2016च्या वेळेला की निनावी पत्र पाठवलं आहे आपल्या सहाय्यक कार्यालयामध्ये. हे निनावी पत्र म्हणे तुम्हीच पाठवलं, अजय लक्ष्मण खरे यांनीच निनावी पत्र पाठवलं असा आरोप माझ्यावरती केला आणि त्यासोबत सर्व सभासदांच्या सह्या असलेलं पत्र पण जोडलं. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं की जर तुम्ही 10 दिवसात लेखी माफी मागितली नाही तर तुमचं सभासदत्व रद्द करण्यात येईल. त्याच्या संदर्भामध्ये मी लगेच समितीला पत्र लिहिलं होतं की तुमच्याकडे जर काही लेखी पुरावे असतील किंवा काही तुमच्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल की ते मीच वक्तव्य केलेलं आहे आणि निनावी पत्र पाठवलेलं आहे तर मला ते देण्यात यावं, मी लेखी मागण्यात तयार आहे. त्याच्यापुढे या लोकांनी म्हणजे समितीने काही केलं नाही. 2018ला ज्या वेळेला यांनी बेकायदेशीर निवडणूक घेतली त्यावेळेला सहाय्यक निबंधकाने कमिटी त्यावेळेला तोंडी बरखास्त केली आणि 2018च्या जानेवारी महिन्यामध्ये यांना परत समितीला पुनर्निवडणूक घ्यावी लागली. ती पुनर्निवडणूक पण म्हणे माझ्यामुळेच घ्यायला लागली असा यांनी माझ्यावरती आरोप केला समितीने. आणि त्यावेळेला पण सर्व सभासदांच्या सह्या घेऊन पत्र पाठवलं की ज्यामध्ये तुम्ही म्हणे झालेला खर्च जर दिला नाही तर तुमचं सभासदत्व रद्द केलं जाईल. यामुळे माझ्यावरती मानसिक आघात झाला. कारण जे कोणी काही मी जर गैरव्यवहार म्हणजे गैरप्रकार केलेला नाही आहे, मी जर काही खोटं केलेलं काम नाही आहे तर मी अशा कामाला जर घाबरत असून म्हणजे घाबरायला लागलं मला शेवटी. कारण एवढ्या जर याच्यामध्ये जर 2-2 वेळेला जर असे सभासदांच्या जर सह्या घेतलेलं पत्र पाठवायला लागली तर एकतर कोटी सभासद एकतर फ्लॅट सोडून विकून निघून जाईल किंवा तो चुप्प बसेल. पण मला याच्यावरती जर हे म्हणजे मानसिक आघात झाला त्याच्यामुळे मला मिसेसच्या नावाने बक्षीसपत्र बनवायला लागलं. पण ते बक्षीसपत्र त्याच्यामध्ये काही नियम असतात. ते बक्षीसपत्रामध्ये मी अजूनही ज्या वेळेला लगेच संस्थेकडे गेलो होतो की हे माझं बक्षीसपत्र आहे, माझा फ्लॅट मिसेसच्या नावाने ट्रान्सफर करा, त्यावेळेला पण या लोकांनी सांगितली तुमचा जर झालेला खर्च दिला नाही तर तुमचं आम्ही हे काम करणार नाही आणि तसं शेरा आहे त्या पत्रावरती. त्याच्यानंतर मी पुढे यांना कागदपत्र मुद्दामून दिली नाहीत कारण मला असं सहकार तज्ज्ञांनी सांगितलं की जर तुम्ही मेंबर नसाल तर तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न विचारला जाणार नाही. त्याच्यामुळे आज तुम्ही जर हे बघत असाल तर ही डिसेंबर 2023ची मेंटेनन्सची पावती आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर कट दिसेल की मी संस्थेचा सभासद आहे. आणि याच्यावरनंच 2023च्या जानेवारी महिन्यामध्ये सहाय्यक निबंधकासमोर सुनावणी झाली असता त्याच्यामध्ये सहाय्यक निबंधकांनी स्पष्ट नमूद केलेलं आहे की मतदार यादीमध्ये अजय खरे यांचं नाव असल्यामुळे आणि अजूनपर्यंत त्यांच्या पावत्या म्हणजे मेंटेनन्सची रिसीट यांच्या नाव असल्यामुळे अजय लक्ष्मण खरे हेच संस्थेचे सभासद आहेत. सोसायटीमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम होतात त्यामध्ये तुम्हाला सहभागी करून घेतलं जात नाही, यात काय तथ्य? एक्झॅक्टली. ज्या वेळेला हे मी आरोप करायला लागलो म्हणजे पुराव्यासकट आरोप करायला लागलो आणि ज्या वेळेला सहाय्यक निबंधकाकडनं यांना पत्र यायला लागली त्यावेळेला यांना माहिती पडायला लागलं की आजूबाजूच्या संस्थेमध्ये नेमकं आपल्या संस्थेत काय चाललेलं आहे हे आजूबाजूच्या लोकांना कळायला लागलं. जेणेकरून यांना काय वाटायला लागलं की जर याला आपण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं नाही तर हा म्हणजे एकतर म्हणजे काय म्हणतात त्याला थोडा त्याला त्रास होईल आणि तो आपणहून शरणागती पत्करेल. याच्यामुळे यांनी आज गेली 6 वर्ष झाली ती यांनी मला सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेत नाहीयेत. आणि 23च्या जानेवारी महिन्यात जो गणपती उत्सव झाला त्यावेळेला पण मी यांना कलेक्शन म्हणजे द्यायला गेलो होतो वर्गणी. त्यावेळेला पण यांनी तेच सांगितलं जर तुम्ही
माजी पदाधिकाऱ्यांवरचे जर आरोप मागे घेत असाल तर आम्ही तुम्हाला सहभागी करून घेऊ. तर मी त्याच्यामुळे आरोप मागे घेत नाहीये आणि यांचा निर्णय यांचा आहे की सहभागी करून घ्यायचं की नाही घ्यायचं. आता तुमचा पुढचा निर्णय काय असणार आहे ह्याच्यावरती? माझं सर्व लोकांना एकच म्हणजे निवेदन आहे किंवा म्हणजे मागणी आहे की माझ्या विरुद्ध असलेले सर्व पुरावे मला देण्यात यावेत. परत दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची की जे काही सिंकिंग फंडामध्ये आणि संस्थेच्या पैशामध्ये जो माजी पदाधिकाऱ्यांनी वापर केलेला आहे तो त्या पदाधिकाऱ्यांकडनं पूर्णपणे व्याजासकट वसूल करण्यात यावा आणि संस्थेचं आर्थिक नुकसान पूर्णपणे वसूल करण्यात यावं म्हणजे भरण्यात यावं ही माझी मागणी आहे. सोसायटी आणि सहाय्यक निबंध यांचे काही आर्थिक व्यवहार झालेत का? सोसायटी आणि सहाय्यक निबंधक यांचे आर्थिक व्यवहार झालेले आहेत असं मला जो काही मला संशय येतोय तो आत्ता जानेवारी 2023 25 जानेवारी 2023ला जी काही यांनी माहिती अधिकाराखाली जी म्हणजे जो ऑर्डर पास केली त्या ऑर्डर पास करण्यावरनं स्पष्ट दिसत आहे की माझी कैफियत न घेता संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा शब्द न शब्द त्या ऑर्डरमध्ये उतरवून सहाय्यक निबंधकांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना बेकायदेशीर कामांना अप्रत्यक्षरित्या त्यांचा पाठिंबा आहे असा माझा 100% संशय आहे. आणि त्याच्याकरताच मी आता एक 4 जानेवारी 2024ला जिल्हा उपनिबंधकांना तक्रार केलेली आहे की हे सर्व प्रकरण तपासण्यात यावे आणि संस्थेची पुस्तके पूर्णपणे तपासण्यात यावी आणि जे काही आर्थिक व्यवहार गैरव्यवहार झालेले आहेत त्याची उघड म्हणजे करून सहाय्यक निबंधकांच्यावरती आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी केलेली आहे. कोणत्याही संस्थेच्या सदनिकाधारकाला वाईट टाकणं हा कायद्याने गुन्हा आहे, तर तुमच्यासोबत असं काही घडलंय का? माझ्यासोबत असं घडलेलं आहे आणि जवळजवळ ते आज 8 वर्ष झालेली आहेत की ते मला पूर्णपणे वाळीत टाकण्यात आलेलं आहे. ते वाळीत टाकण्यात आलेलं आहे हे कशावरून की मला संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी घेण्यापासून मज्जाव केलेला आहे याच्यावरनं स्पष्ट आहे की हे मला वाळीत टाकण्यात आलं म्हणून. आजपर्यंत मी जी पत्र लिहिलेली आहेत सहाय्यक निबंधक, उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक, सहकार आयुक्त त्यांच्याकडनं जर मला या बाबतीत न्याय मिळाला नाही तर मी ही गोष्ट आपले राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, त्याच्यानंतर आपले जे खासदार कपिल पाटील साहेब यांच्याकडे मी लेखी पत्रव्यवहार करून त्यांच्याकडनं न्याय मिळेल अशी मला पूर्णपणे खात्री आहे आणि मी ते करणार आहे.